नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 52. काय झालं डॉक्टर? सर्व काही ठीक आहे ना? विक्रम आत येत म्हणाला. त्याच्यासोबत अदिती होती. तिलाही माची अवस्था पाहवत नव्हती. घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांचा श्वास जड झाला होता. त्यांना आराम करू द्या, डॉक्टर म्हणाले व निघून गेले. अदिती माच्या जवळ गेली व खुर्चीवर बसली. विक्रमही तिच्या समोर बसला. आशू, डॅडला घरी घेऊन जा. मी थांबतो इथे. तुम्ही काळजी करू नका, विक्रम म्हणाला. परंतु भाई, शालिनी सर्वांसाठी इथेच जेवण आणणार आहे, आशुतोष म्हणाला. तिला सांग तुम्ही दोघे घरी येत आहे. उगाच डॅडला त्रास नको, विक्रम म्हणाला. मिस्टर राठोड काही बोलणार, विक्रमने त्यांना रोखलं. प्लीज डॅड, आम्हाला तुमचीही काळजी वाटते. तुमची तब्येत बिघडली की मांना आणखी त्रास होईल, विक्रम म्हणाला. तसे मिस्टर राठोड व आशुतोष जाण्यासाठी निघाले. अदिती, तुम्हाला एक विनंती होती. दामिनी या जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुम्ही इथे थांबाल. त्यांना बरं वाटेल, मिस्टर राठोड म्हणाले. तुम्ही काळजी करू नका, मी थांबते इथे, अदिती म्हणाले. ठीक आहे, मी प्रोफेसर यांना तशी कल्पना देतो, मिस्टर राठोड म्हणाले व आशुतोषसोबत बाहेर गेले. आता मासोबत विक्रम आणि अदिती दोघे होते. विक्रमचे डोळे अजूनही पाणावले होते. तो एकटक माकडे पाहत होता व माच्या डोक्यावरून हात फिरवत होता. आंटी खूप लकी आहे की त्यांना तुमच्यासारखा काळजी करणारा मुलगा भेटला. अदिती त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही खूप लकी आहोत, कारण मा आम्हाला भेटल्या. तुम्हाला माहीत आहे अदिती, मा आमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतात, कारण आम्ही आमच्या डॅडसारखे आहोत. त्या कधीही आमच्यावर रागवल्या नाही, कधीही आमच्यावर हात उचलला नाही. आम्हाला राग येतो तेव्हा त्यांना खूप काळजी वाटते की रागाच्या भरात आमच्या हातून काही चूक व्हायला नको, विक्रम म्हणाला. पण आता मी आंटीला सांगणार आहे तुमच्यावर रागवायला, अदिती म्हणाली. आता आम्ही काय केलं, विक्रम म्हणाला. काय केलं? असे लहान मुलासारखे कोणी रडतं का? मी रडले की आई बोलते की तू रडली की तुला ना अशी रडकी मुलं होतील, त्यासाठी रडायचं नाही, अदिती म्हणाली. तसा विक्रम हसला. तुम्ही काळजी करू नका, आपली मुलं रडणारी कधीच होणार नाही, विक्रम म्हणाला. अदितीला काहीच समजलं नाही. ती काही बोलणार तितक्यात मांना जाग आली. आंटी, आता कशा आहात तुम्ही, अदितीने विचारलं. तुम्ही केव्हा आलात? आम्हाला उठवलं का नाही, मा म्हणाल्या. तुम्ही आराम करा, जास्त विचार करू नका, अदिती माचा हात हातात घेत म्हणाली. तितक्यात विक्रमच्या घरातील नोकर जेवणाचा टिफिन घेऊन आत आला. मिस्टर राठोड आणि आशुतोष घरी येणार होते म्हणून शालिनी आली नाही. तिने नोकराकडे जेवण पाठवलं होतं. मा, आता उठा आणि काहीतरी खाऊन घ्या. तुमच्या मेडिसिनची वेळ झाली आहे, विक्रम म्हणाला व त्याने मांना उठून बसवलं. आम्हाला खरंच नको, जेवणाची अजिबात इच्छा नाही, मा म्हणाल्या. मी असताना
तुम्ही जेवणार नाही असं कसं होऊ शकतं? तुम्हाला जेवण करावं लागणार. तशा तुम्ही ठीक कशा होणार? अदिती म्हणाली व तिने टिफिन ओपन केला. मा हे सर्व कौतुकाने पाहत होत्या. तिने मासाठी दाल खिचडी एका प्लेटमध्ये घेतली व दुसऱ्या प्लेटमध्ये विक्रमला भाजी आणि चपाती वाढली व विक्रमचं ताट त्याच्या समोर धरलं. हे काय? आम्हाला खरंच भूक नाही, विक्रम म्हणाला. ते तुमचा चेहरा पाहून समजत आहे. सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नसणार, हो ना? अदिती म्हणाली. तसा विक्रम तिला पाहतच राहिला व प्लेट हातात घेतली. मा हे सर्व पाहत होत्या. अदिती अगदी त्यांना हवी तशीच होती, स्वतःपेक्षा दुसऱ्यांची काळजी करणारी. हे घ्या आंटी. अदिती स्वतःच्या हाताने मांना चमच्याने भरवू लागली. हे काय? आम्ही घेतो, तुम्ही राहू द्या. मांना संकोच वाटला. तुम्ही माझ्या आईसारखे आहात आणि मुलगी आईला भरवू शकते. आता घ्या, नाहीतर मी बोलणार नाही तुमच्यासोबत, अदिती म्हणाली. तशा मा हसल्या. अदिती अगदी प्रेमाने त्यांना भरवत होती. माचं जेवण झालं. तिने मांना पाणी दिलं. विक्रमचंही जेवण झालं होतं. त्याने एक प्लेट घेतली व त्यात जेवण वाढून अदितीच्या समोर धरलं. आता हे काय? मला खरंच भूक नाही, अदिती म्हणाली. आता तुम्ही जेवला नाही तर आम्हाला स्वतःच्या हाताने भरवावं लागेल. विक्रमच्या बोलण्यावर अदिती हसली. मांना दोघांना असं पाहून खूप आनंद होत होता. विक्रमने मांना मेडिसिन दिले. आम्हाला लवकरात लवकर घरी जायचं आहे. तुमच्या लग्नाची तयारी करायची आहे, मा म्हणाल्या. त्यासाठी वेळ आहे मा. तुम्ही आधी ठीक व्हा, विक्रम म्हणाला. आता आम्ही पूर्णपणे ठीक आहोत. प्रोफेसर देसाई यांनी लग्नासाठी होकार दिला आहे. आता अदिती तुमची झाली, मा म्हणाल्या. तसा विक्रमच्या आनंदाला पारावारा उरला नाही. अदिती थोडी दूर सोफ्यावर बसली होती म्हणून तिने दोघांचं बोलणं ऐकलं नाही. परंतु विक्रम खूप खुश होता. पण तरीही एक अडचण होती. अदितीच्या मनात काय आहे हे त्याला माहीत नव्हतं. परंतु लवकरच तो तिला स्वतःच्या प्रेमाची जाणीव करून देणार होता. त्याला कसलीही घाई नव्हती. तिच्यासाठी तो थांबायला तयार होता. परंतु त्यासाठी लवकरात लवकर लग्न करून अदितीला घरी आणायचं होतं. त्याने आनंदाने मांना मिठी मारली. आम्ही तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. आज तुम्ही आम्हाला जगातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो. आम्ही अदितीला खूप सुखात ठेवू. त्यांना कधीही कशाचीही कमी पडणार नाही, विक्रम म्हणाला. तसे माने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. प्रोफेसर देसाई घरी आले व शांतपणे सोफ्यावर बसले. त्यांचा चेहरा उतरलेला होता. चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काय झालं? मिसेस राठोड ठीक तर आहे ना? आईने विचारलं. त्या ठीक आहेत, प्रोफेसर म्हणाले. तुमचा चेहरा का उतरला आहे? आणि काय हो, त्या हॉस्पिटलमध्ये आहे. मग त्यांनी तुम्हाला का बोलवलं? आणि आपली अदू कुठे आहे? आई त्यांच्या शेजारी बसत म्हणाली. आपली अदू आता आपली राहिली नाही सुमन, प्रोफेसर म्हणाले. काय बोलताय तुम्ही हे? मला काय झालं ते सांगणार का? आईने
काळजीने विचारलं. तसे प्रोफेसर देसाई यांनी हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. हे देवा, हे काय बोलताय तुम्ही? अदितीला न विचारता तिचे लग्न, तेही इतक्या मोठ्या घरात. मला मान्य आहे की मिसेस राठोड स्वभावाने खूप चांगले आहेत, परंतु आपल्या अदितीचा त्यांच्या घरी निभाव कसा लागणार? तुम्हाला तर माहीत आहे आपली अदू किती साधी आहे. आईलाही आता टेन्शन आलं होतं. मीही तोच विचार करत आहे. एक वेळ मिसेस राठोड यांचं समजू शकतो. त्या जुन्या विचारांच्या आहेत, परंतु विक्रम बाहेर देशात शिकलेला आहे. त्याने अदितीला कसं काय पसंत केलं? आणि असेही मी अदितीसाठी विक्रमचा विचार स्वप्नातही करू शकत नाही, प्रोफेसर म्हणाले. अहो, मग बोला तसं तुम्ही. अदिती आपली मुलगी आहे. असं थोडी ना आपण तिचं लग्न लावून देणार, तेही तिला न विचारता. ते मोठे असतील त्यांच्या घरी, आई म्हणाली. आता माघार घेणं शक्य नाही सुमन. मी त्यांना वचन दिलं आहे आणि मी विक्रमला चांगला ओळखतो. खूप हट्टी आहे तो. त्याला जे हवं ते तो मिळवतो. आता लवकरच या विषयावर अदितीसोबत बोलायला हवं. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, प्रोफेसर म्हणाले. तशी आई पण विचारात पडली. ई ससुरा, ई हम कहाँ आ गए? अबे ओ चच्चा, ई हमार रूम का की हालत बना रखे है? आधीपेक्षा ही रूम आता बरी वाटत आहे. आपण जिथे राहतो ती जागा नेहमी टापटीप व स्वच्छ असायला हवी. त्याने मन प्रसन्न राहते, अजिंक्य खोलीच्या आत येत म्हणाला. त्याच्यासमोर एक 25-26 वर्षाचा मुलगा उभा होता. 5.5 फूट हाईट, प्रमाणबद्ध शरीर, गोरा रंग, कुरडे काळे केस व चेहऱ्यावर मिशी. त्याने फॉर्मल कपडे घातले होते व गळ्यात रुमाल बांधला होता. अजिंक्यला तो पाहता क्षणी आवडला होता. तो तुम हो, हमार नया पार्टनर? अच्छा है. वैसे वो का है ना, हमको ना घर का काम करने का आदत नहीं है, इसलिए बाकी तुमको जो करना है वो करो, हमको कोनो एतराज नहीं. चप्पल, अजिंक्य म्हणाला. का बोले? तुझी चप्पल बाहेर काढ. आजपासून चप्पल बाहेर काढायची, अजिंक्य म्हणाला. तसे त्याने चिडतच बाहेर जाऊन चप्पल काढली. अब ये क्या मुसीबत है? वैसे हमार नाम प्यारे मोहन है. कोई हमें मोहन बुलाता है तो कोई प्यार से प्यारे. तुमको जो ठीक लगे ओ बोलो. माझं नाव अजिंक्य, अजिंक्य माने. मुंबईवरून आलो आहे. अजिंक्य हात पुढे करत म्हणाला. हम कानपूर से आए हैं. तो हात हातात घेत म्हणाला. तुला मराठी येतं? अजिंक्यने विचारलं. आता है, पर ज़्यादा नहीं, पर समझ पूरा लेते हैं. ओ का है ना, यहाँ मुंबई से बहुत लड़के आते हैं तो सीख लिए. और हमारा काम भी ऐसा है कि सब भाषा समझ लेना पड़ता है, प्यारे म्हणाला. काय काम करतोस तू? अजिंक्यने विचारलं. हम टैक्सी चलाते हैं. तुम क्या करते हो? नौकरी चाहिए तो बोलो, लगवा देंगे. हमारी यहाँ जान पहचान है, प्यारे मोहन म्हणाला. मी वकील आहे. इथे कोर्ट प्रॅक्टिस करण्यासाठी आलो आहे, अजिंक्यने सांगितलं. बाप रे, तुम वकील हो? हाँ, वैसे चेहरे से पढ़े लिखे लगते तो हो. अब इसमें हम तुम्हारी मदद नहीं कर सकते, वो तो तुमको ही ढूंढना पड़ेगा. वैसे तुमसे मिलके खुशी हुई वकील बाबू.
चलो अब हम सोते हैं, सुबह जल्दी उठना है. असं बोलून प्यारे मोहन आपल्या कॉटवर जाऊन झोपला. अजिंक्यला आता एकटं वाटत नव्हतं. कोणीतरी त्याच्यासोबत बोलायला होतं. पण त्याला अदितीची खूप आठवण येत होती. दिल्लीला आल्यापासून त्याने तिला कॉल केला नाही. त्याने कॉल करण्यासाठी फोन हातात घेतला, पण त्याला काहीतरी आठवलं व त्याने फोन तसाच ठेवला. तितक्यात त्याला नताशाची आठवण आली. त्याने तिला कॉल केला. हाय नताशा, कशी आहे? अजिंक्यने विचारलं. अरे, मी तुलाच कॉल करणार होते. मी दिल्लीमध्ये आले आहे. सुट्टी आहे तर थोडे दिवस डॅडसोबत राहते, नताशा म्हणाली. ग्रेट. ऐक, उद्या मी कोर्टमध्ये येणार आहे. आपण तिथेच भेटूया, अजिंक्य म्हणाला. ओके, डन. बाय अजिंक्य. गुड नाईट, नताशा म्हणाली. गुड नाईट, अजिंक्य म्हणाला व कॉल कट केला. उद्या नताशा भेटणार म्हणून तो खूप खुश होता. अदिती कशी आहे हे आता तिच्याकडून समजणार होतं. क्रमश पुढील भारटेक ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.